माझे पूर्ण नाव स्वर्णी विनायक कापगत्ते. आम्ही टिळक विद्यालय खंडाळा केंद्र तालुका साकोली जिल्हा भंडारा मधून आहोत. आमचा विकटॉन 2025 चा प्रकल्प गरिबांची फ्रीज आमचा प्रकल्प विकल्प या थीमवर आहे. समस्या: भारताच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांमध्ये वीजेचे जास्त खर्च असणे किंवा वीज नसणे हीच मोठी समस्या आहे, ज्यामुळे फळे, इतर खाद्यपदार्थ लवकर खराब होतात, ज्यामुळे मोठी आर्थिक नुकसानी होते. वर्णन व रचना. आमच्या गरिबाचा फ्रीज बनवण्यासाठी आम्हाला फक्त 2 लहान मोठे माठ आणि ओलसर रेती वापरली आहे. प्रकल्पाची रचना: आम्हाला प्रकल्प बनवण्यासाठी 2 लहान मोठे माठ आणि ओलसर रेती आणि पाण्याचा वापर केलेला आहोत. मोठ्या माठाचे कार्य आहे बाहेरील उष्णता शोषून घेणे आणि बाष्पीभवनासाठी मोठे पृष्ठभाग प्रदान करणे. लहान माठाचे कार्य आहे यात आपण भाजीपाला, फळे आणि इतर खाद्यपदार्थ साठवू शकतो. ओलसर रेतीचा वापर केलेला आहे. या रेतीमध्ये पाणी साठवले जाईल. रेतीमधील सतत पाण्याचे बाष्पीभवन होत राहील, ज्यामुळे दोन्ही माठांचे तापमान कमी राहील. हे गरिबाची फ्रीज. फायदे व उपयोग: कारण सर्वांना परवडणारा, कारण मातीचे माठ आणि ओलसर रेतीचा वापर केल्यामुळे हे गरिबाची फ्रीज. फायदे व उपयोग: याच्यात मोठ्या मातीच्या घडाचे आणि ओलसर रेतीच्या वापरामुळे याची किंमत खूप कमी आहे. दुसरा, विजेचे बचत. हा पूर्णपणे विजेवर चालत नाही, त्याच्यामुळे ऊर्जा व पैशांची बचत होते. तिसरा, लहान मातीच्या घड्यापासून फळ, फुले व भाजीपाला 2 दिवसात खराब होतात, ते 8-9 दिवसापर्यंत चांगले राहू शकतात. चौथा, नैसर्गिक मातीचे वापर केल्याने हा 0% कार्बन सोडतो. पाचवा, आरोग्य. हे माठातले पाणी पिल्याने त्यांचा pH संतुलित राहतो आणि आपल्याला कोणतेही आजार होत नाही. हा प्रकल्प बनवण्यासाठी आम्हाला अंदाजे 150 ते 200 रुपये खर्च लागलेला आहे. याचे निष्कर्ष आहे: गरिबाचा फ्रीज हा एक उपाय सामान्य इलेक्ट्रिक फ्रीजच्या किमतीच्या कितीतरी पटीने स्वस्त आहे आणि हा गरिबाला परवडणारा पण आहे.